थांबा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण बारामती विमान अपघातात एक नाही, दोन नाही तर 3 मोठे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. विमानात 6 प्रवासी होते, पण मृतदेह सापडले फक्त 5. अपघाताआधी एक व्यक्ती बाहेर पडताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिली असल्याचा दावा. आणि सर्वात धक्कादायक प्रश्न, दादा खरंच जिवंत आहेत का? सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दादा जिवंत आहेत आणि ते परत येणार आहेत. हे वाक्य काही दिवसांपूर्वी ऐकलं असतं तर कदाचित कोणीही विश्वास ठेवला नसता. पण बारामती विमान अपघाताला आज 11 दिवस उलटून गेल्यानंतर समोर आलेल्या नव्या माहितीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. 28 तारखेला घडलेला तो भीषण अपघात केवळ एक दुर्घटना होती की त्यामागे काहीतरी वेगळंच सत्य दडलेलं आहे, हा प्रश्न आता जोरात विचारला जातोय. त्या दिवशी सकाळी आलेली बातमी केवळ धक्कादायक नव्हती, तर राज्य हादरवणारी होती. दादांचं निधन झालं असं सांगितलं गेलं, विमान कोसळलं, मृतदेह सापडले आणि दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कारही पार पडले. सगळं काही इतके वेगात घडलं की कुणालाही प्रश्न विचारायची संधीच मिळाली नाही. पण जसजसे दिवस पुढे गेले तसतसे या प्रकरणात विचित्र बाबी समोर यायला लागल्या. सुरुवातीला अपघाताचं कारण खराब हवामान सांगण्यात आलं, नंतर तांत्रिक बिघाडाचा दावा करण्यात आला. ब्लॅक बॉक्स मिळाल्याचं सांगितलं गेलं, पण त्याचा अहवाल येण्यासाठी महिने लागतील असं स्पष्ट करण्यात आलं. तोपर्यंत सगळ्यांनी गप्प बसावं अशीच परिस्थिती निर्माण झाली. मात्र या शांततेत अचानक एक विधान समोर आलं आणि सगळ्या प्रकरणाची दिशा बदलली. एका राजकीय नेत्याने असा दावा केला की विमानातून धूरच निघत नव्हता. जर धूर नव्हता तर विमान कोसळलं कसं? आणि त्याहून धक्कादायक प्रश्न म्हणजे विमानात 6 प्रवासी होते, पण मृतदेह मात्र 5च सापडले. हा प्रश्न पहिल्या दिवसापासून दुर्लक्षित केला गेला, पण हाच प्रश्न आता संपूर्ण तपासाचा केंद्रबिंदू बनतोय. 6वा प्रवासी कुठे गेला? तो कोण होता? आणि तो खरंच जिवंत आहे का? दुसऱ्या दिवशी आणखी एक विधान समोर आलं. दादांकडे सत्ताधाऱ्यांशी संबंधित एक महत्त्वाची फाईल होती, ज्यात अनेक मोठ्या राजकीय नावांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला. जर ती फाईल बाहेर आली असती तर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला असता, असंही सांगण्यात आलं. इथूनच या अपघाताला राजकीय वळण लागलं. तिसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्समधील एक तपशील चर्चेत आला. अपघाताच्या क्षणी वैमानिकाकडून नेहमीचा मे डे कॉलऐवजी एक वेगळाच उद्गार नोंदवला गेला होता. याचा अर्थ अपघात अचानक आणि अनपेक्षित होता. पण तरीही प्रश्न कायम राहिला, जर सगळं इतकं अचानक घडलं तर काही गोष्टी आधीच नियोजित होत्या का? दरम्यान काही राज्यांमधून या अपघाताच्या स्वतंत्र चौकशीची मागणी होऊ लागली. कारण एकच होतं, माहितीतील विसंगती. 6 प्रवासी, 5 मृतदेह, बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि जळूनही सुरक्षित राहिलेले एक घड्याळ. हे सगळं योगायोग आहे की साखळीतील दुवे? 5व्या दिवशी आणखी एक खळबळजनक दावा समोर आला. वैमानिकाच्या पत्नीने सांगितलं की टीव्हीवर दाखवला जाणारा मृतदेह त्यांच्या पतीचा नाही. जर वैमानिक जिवंत असेल तर विमान चालवत कोण होता आणि मृतदेह कोणाचा होता? या सगळ्या प्रश्नांनी लोकांच्या मनात संशयाचं वादळ निर्माण केलं. अपघाताच्या जागेजवळील गावांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. काही लोकांनी आकाशात काहीतरी वेगळं पाहिल्याचा दावा केला. काहींनी स्फोट होण्याआधी हालचाल झाल्याचं सांगितलं. आणि मग 11व्या दिवशी सकाळी पहिल्यांदाच एक प्रत्यक्षदर्शी कॅमेरा समोर आला. त्याने जे सांगितलं त्याने या संपूर्ण प्रकरणाचं चित्रच बदलून टाकलं. आज 11व्या दिवशी समोर आलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या दाव्याने या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. विमान कोसळण्याआधी दिसलेली हालचाल, स्फोटपूर्वी बाहेर पडलेली व्यक्ती आणि त्यानंतर सापडलेले फक्त 5 मृतदेह, हे सगळं ऐकून एकच प्रश्न मनात उभा राहतो. हे खरंच फक्त एक अपघात होता का? तांत्रिक बिघाड, खराब हवामान, पायलटची चूक, ही कारणं आत्तापर्यंत सांगितली गेली. आज ही सर्वात मोठा प्रश्न कायम आहे. विमानात 6 लोक होते, मग 6वा व्यक्ती कुठे गेला? तो जर जिवंत असेल तर तो कोण आहे? आणि जर दादा खरंच जिवंत असतील तर ते केव्हा आणि कशा पद्धतीने समोर येणार? आम्ही इथे कुठलाही अंतिम निष्कर्ष काढत नाही, कोणावरही आरोप करत नाही, पण समोर आलेल्या दाव्यांवर प्रश्न विचारणं, सत्य जाणून घेणं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. आज जे काही समोर आलंय त्यावर सखोल आणि पारदर्शक तपास होणं अत्यावश्यक आहे. कारण सत्य कितीही दडवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीतरी समोर येतच. प्रेक्षकांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? तुमच्या मते 6वा व्यक्ती कोण असू शकतो? आणि दादा खरंच परत येणार आहेत का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा प्रत्येक विचार या प्रकरणाच्या एका नव्या पैलूवर प्रकाश टाकू शकतो. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा,
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जनतेशी संबंधित